शिवसेनेचे नेते आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब हे आज उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी इथं आले होते. अतिशय सकारात्मक भूमिकेतून त्यांनी आमच्याशी चर्चा केली. तुम्ही सर्व उद्योजक हे रोजगार देणारे आहात अशा प्रकारे आम्हाला आश्वस्त करून त्यांनी आमच्याशी संवाद साधला. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातली परिस्थिती त्यांना सांगितली. रत्नागिरी जिल्ह्यामधील उद्योगांसाठी आपले उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी जे जे प्रयत्न केले त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली. रत्नागिरीला आता विमानतळ येऊ घातलेलं आहे आणि त्यामुळं दुप्पट किंवा तिप्पट वेगाने रत्नागिरीचा विकास होईल. कारण ज्या ज्या ठिकाणी विमानतळ झालं त्या त्या ठिकाणी GDP 3 पटीनं वाढला. आज सगळ्या विमानतळ झालेल्या ठिकाणांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तर GDP मोठ्या प्रमाणावर वाढून पर्यटन आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांना चांगली गती मिळेल. टाटाचं स्किल सेंटर रत्नागिरीत सुरू झालं आहे. या व्यतिरिक्त निवेंडी, राजापूरचं वाडी खुर्द, मंडणगड तालुक्यातील पाट, वाटत, झाडगाव अशा 6 ते 7 ठिकाणी नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येत आहेत. त्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्र्यांनी अतिशय वेगाने कामाला सुरुवात केली आणि ह्या 6 औद्योगिक वसाहती पुढच्या वर्षभरात कार्यान्वित होतील आणि तिथे कंपन्यांना प्लॉट द्यायला सुरुवात होईल अशा प्रकारची आमच्या मनात आशा आहे. श्री ठाकरेंनी पण उल्लेख केलेला आहे की उद्योजकांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत नाही, दोन ज्या कंपन्या होत्या त्यांचे मी मॅनेजमेंटशी बोललोय आणि ती माहिती क्लिअर करतोय की ते जात नाही. कंपनीचं नाव आहे कोट केलेलं नव्हतं. त्यामध्ये आणखी एक मुद्दा असा होता की काही कंपन्यांचे हे आपण नाकारून नाही चालणार. काही कंपन्यांचे ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट आहेत, ते आधीच गेलेले आहेत. ते काय आताचे नाही की आता चाललेत म्हणून असं त्या परिस्थिती नाही आहे. पण भविष्यात अशी मानसिकता होऊ शकते असं माझा त्याच्या मागे त्यांना सांगण्याचा उद्देश होता. त्या पलीकडे दुसरी गोष्ट अशी होती की पायाभूत सुविधांचा मी असं म्हणणार नाही की पायाभूत सुविधा सगळ्या झाल्यात. त्या होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून तेवढाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. उदय सामंत साहेब असतील किंवा प्रशासन असेल तेवढा आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. तो लगेचच काही होईल असं नाही, पण प्रयत्न त्यांचे काम सुरू आहे. आणि आजही पायाभूत सुविधा आमच्या रस्त्यापैकी आमचं बऱ्यापैकी आता रस्ता कॉन्क्रीटचा जे मुख्य रस्ते होते तुम्ही 3 महिन्यापूर्वी 6 महिने गेल्या वर्षी स्वतः रोकडे साहेब किंवा तुमच्या पत्रकारांनी किती वेळा त्या रस्त्यावर उभे राहून त्याचे व्हिडिओ बनवले होते. पण त्या मागणीचा त्यांनी पालकमंत्री महोदयांनी आम्ही जेव्हा त्याच्याकडे पाठपुरावा केला तेव्हा पॉझिटिव्हली घेतला आणि तो रस्ता मुख्य रस्ता आपला झाला. 2.5 किलोमीटरचा रस्ता झाला. महत्वाचे जे पॅचेस होते ज्या पॅचेस मध्ये मोठे मोठे खड्डे पडायचे आणि तिथेच मोठ्या अडचणी व्हायच्या तर ते पॅचेस सुद्धा त्याच्याबरोबर झाले. ह्या पलीकडे जाऊन आमची अशी मागणी होती की हा संपूर्ण रिंग रोड जो मुख्य रस्ता आहे हा कॉन्क्रीटचा व्हावा. त्यासाठी सुद्धा त्यांनी 4.5 किलोमीटरचा आता रस्ता मंजूर केलाय. तोही होईल. पायाभूत सुविधा 100% आपल्या देशाच्या पण होणार नाही, कधीच होणार नाही. ही जी विकासाची जी प्रक्रिया आहे ही सातत्याने चालू राहते. ही काय एकदा झाली म्हणजे झाली संपली असे नाही म्हणता येणार. त्या उद्देशाने की पायाभूत सुविधांची मानवा जी आहे ती आहे, पण ती अशी आहे की ती चालू आहे. आदित्य ठाकरे असं म्हणले की गुप्त चर्चा झाली ती तुम्हाला सांगण्यासारखी नाही. असं नेमकं काय झालं की असं कोण म्हणलं? आदित्य ठाकरे गुप्त झालीच नाही. दार उघडं होतं. खूप लोक आतमध्ये होते आणि ठाकरे साहेबांनी उद्योजकांच्या अंगावरचं आम्ही आमच्या अंगावर घेऊ अशा शब्दात त्यांनी सांगितले. बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव आहे. इंडस्ट्रीच्या आमच्यावर कोणाचाही दबाव नाही आणि इंडस्ट्रीच्या बाबतीत त्यांची भूमिका जी आहे ती अतिशय स्वागतार्ह आहे आणि फार चांगल्या पद्धतीने ती मांडली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन केलं, कौतुक केलं. त्यांनी किंबहुना हेही सांगितलं की तुम्ही आमच्या संपर्कात राहा आणि यापुढे काही असतील त्या अडचणी मला सांगत जा, कारण तुम्ही लोकांना रोजगार देताय. त्यामुळे माझ्या दृष्टीने तुम्ही ग्रीन स्टीलचा प्रोजेक्ट आलाय, शिप बिल्डिंगचा प्रोजेक्ट आलाय, लॉजिस्टिक आणि स्किल डेव्हलपमेंट या दृष्टिकोनातून रत्नागिरीच्या विकासाला गती देण्याचे काम उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून सुरू आहे. मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. आमच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या इथले साधारण 2.2 किलोमीटरचे रस्ते हे सिमेंटचे झालेले आहेत. पुढच्या 4.5 किलोमीटर सिमेंटच्या रस्त्याला मंजुरी झालेली आहे. पुढच्या 2-3 महिन्यात ते काम सुरू होईल आणि आमच्या औद्योगिक वसाहतीमधील सिमेंटचे रस्ते उद्योजकांना वाहतुकीसाठी उपलब्ध होतील. पाणी पुरवठ्याचा जर विचार केला तर
वालोप्याला एक बंधारा बांधण्याची मागणी आमची होती आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. तर त्या बंधाऱ्याचे काम वेगाने सुरू होईल आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न निघायला मदत होईल. कारण पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून आम्ही वीज पुरवठा जो लोटे परशुरामहून चिपळूणला होता तो आम्ही चिपळूणहून वालोप्यामध्ये केलेला आहे. शिवाय तिथे जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. 700 mm च्या नवीन पाईपलाईन टाकलेल्या आहेत आणि 24 MLD चे 2 मोठे साठवण टँक लोटे औद्योगिक वसाहतीत स्थापित करण्यात आले. अतिरिक्त लोटे परशुराम MIDC मध्ये नवीन पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. तिथे कोको कोलाचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे, त्यामुळे रोजगार निर्मिती होते. रेल्वेचा प्रकल्प तिथे सुरू झाला आहे. या सर्व प्रकल्पामध्ये आणि कामामध्ये उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांचा मोलाचा सहभाग, मार्गदर्शन आणि ज्या वेळी आम्ही उद्योजक त्यांना प्रश्न सांगू त्यावेळी ते आम्हाला मदत करतात. त्याच पद्धतीनं रामदासभाई कदम, माजी पर्यावरण मंत्री योगेश दादा आणि सिद्धेश दादा हे पर्यावरण खात्याच्या विषयाच्या अनुषंगाने आमच्याशी सहकार्य करत असतात. ती 10 MLD ची कॅपॅसिटी करण्यात आलेली आहे. त्यामुळं लोटे औद्योगिक वसाहतीतील या प्रश्नांच्या बाबतीत उद्योग मंत्री अतिशय सकारात्मक आहेत आणि त्या माध्यमातून लोटे औद्योगिक वसाहतीत कामं सुरू आहेत. घरटा केमिकल्स बाहेर जाणार आहे अशी माझी तरी माहिती नाही आणि पेपरला बातमी आल्यावर मी घरटाच्या व्यवस्थापनाशी बोललेलो आहे आणि असा घरटाचा कुठलाही प्रकल्प बाहेर जातोय अशी आमची तरी माहिती नाही आणि घरटाने इथे नाकार ते ऐकून आम्ही त्यांच्या अक्षरशः प्रेमात पहिल्यासारखे झालो की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला कुठल्या समस्या आहेत असा कुठलाही प्रश्न नाही अशी कुठेतरी चर्चा आहे. त्यांनी सांगितलं की परिस्थिती सगळीकडेच तशी आहे. त्या MIDC मध्ये, चाकण MIDC मध्ये त्यांनी परिस्थिती सांगितली. या MIDC ची सुद्धा त्यांनी पाहणी स्वतः केली. त्याला जे दिसलं ते त्यांनी सांगितलं. आजचा त्यांचा दौरा खास करून MIDC त्याच्या बातमीनंतर मी दोन्ही कंपन्यांशी चर्चा केली आणि त्यांनी असं कुठलंही एक्सपान्शन दमणला किंवा परराज्यात जात आहे अशी माहिती त्यांनी नाही अशी माहिती त्यांनी अध्यक्षांचा कोट आहे बातमीमध्ये. अध्यक्षांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये एक प्रकल्प गुजरातला चालले अध्यक्षांनी हे ऐकून आले तर ठाकरे इथे आलेत ना. त्यांनी उल्लेख केला त्या बातमीचा. ठाकरे साहेब का आले ते आम्हाला माहित नाही. ते आम्हाला भेट द्यायला आले. आम्ही त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि अतिशय डिसेंट पद्धतीनं त्यांनी संवाद साधला आणि अतिशय सकारात्मक भूमिकेतून ते बोलत होते. गुजरातला आणि त्यांचा अभ्यास, त्यांचा आवाका आणि त्यांचं प्रशासन कौशल्य फार चांगलं आहे असं आम्हाला संवाद साधताना जाणवलं.